नांदेड प्रतिनिधी. वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घनवन मायक्रो फॉरेस्ट योजनेचा किनवट शहरात युवा नेते करण एंड्रेलवार यांच्या शुभ हस्ते दिमाखात शुभारंभ करण्यात आला. अत्यंत कमी जागेत दाट जंगल निर्माण करण्याच्या या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहराला हक्काचा ऑक्सिजन झोन मिळणार असल्याचे मत करण एंड्रेलवार यांनी व्यक्त केले. एकाच ठिकाणी विविध प्रजातींची झाडे लावून नैसर्गिक जंगलाच्या तुलनेत 10 पट वेगाने वाढणारी वने तयार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही योजना शहरी भागात राबविण्यात येत आहे. सामाजिक वनीकरण नांदेडचे विभागीय वनाधिकारी संदीप चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत जाधव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट येथील सामाजिक वनीकरण कार्यालयाने डी4 मार्च रोजी नगरपरिषद क्षेत्रातील डम्पिंग ग्राउंड येथे नारळ फोडून या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना करण एंड्रेलवार म्हणाले की वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या कमी होत आहे. घनवन योजनेमुळे कमी वेळात मोठ्या प्रमाणात हरित क्षेत्र निर्माण होईल आणि त्यामुळे परिसरातील तापमानात घट होण्यास मदत होईल. यावेळी सामाजिक वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी टी.ए. देवकते यांनी घनवन योजनेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की दाट झाडांमुळे धुळीकण व ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येते. तसेच शहरांमधून नामशेष होणाऱ्या पक्षी व फुलपाखरांना नव्या आश्रयस्थानाची संधी मिळते. घनवनामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाणही वाढते. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष हसन लाला, बांधकाम सभापती राम नेमानीवार, प्रभू कोल्हे, अनवर मिर्झा, साहिल सर, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव, स्वच्छता कर्मचारी रियाज, शेबाज लाला, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे तसेच सामाजिक वनीकरण कार्यालयाचे कर्मचारी बी.एस. भुरके, एच.डी. खामकर, शेख रसूल गुलाम, अंकुश राठोड, वेद राठोड यांच्यासह स्थानिक नागरिक व वनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.